गोविंद रघुनंदन केले कुळदाचे उपासक भक्त गणाला करिता भक्तांनी विनंती केली, भक्तांनी स्तुती केल्याबरोबर भक्ताच्या शब्दाला काय केलं म्हणाला संतांच्या शब्दाला मान दिला म्हणाले भगवान बरोबर वंदन सांगू लागले एका पणाचे भीती एक जना धनी नाता दिली गोष्टी गायत्री श्रीराम भेटी भरवत रामचंद्राच्या पायावर मिठी मारायला गोपाले सावरा गोपाले भाग्यवान भाग्यवान देवाचं भक्ताचं नातं ऐकायला नाही ऐकायला बघायला त्याला नशीबवान माणसं लागतात. त्या भक्ताच्या बाजूला भगवान परमात्मा जाऊ शकत नाही. वचनामध्ये बांधला गेलेलं आहे आणि क्रोधाचं शमन केलेलं म्हणा ठिकाणी नाथ मावली या ठिकाणी सांगू लागलेले एक जना धना अशाना परतून रघुनंदना केले कुलाचे पशमाना जय कृपाळू शांती जिथं नांद दिलं तिथं भगवान परमात्मा या ठिकाणी नांदतात. देव घराला भक्ती सन्मान्य पूजिला असे भगवान परमात्माचं वास्तव आहे आणि भक्तासाठी वचन पाळलं गेलेलं आहे. स्वातीशी भावाचे गोपाले सोपवा गोपाले हे माझं नाव तुझे नाव देतो माझ्या आई गुरु धन्यवाद महाराज. यानंतर वाचकाची सेवा भीमराव यादव कोंडीची वाडी हे वाचकाची सेवा करतील आणि श्रीभक्तपरायण नवनाथ महाराज साळुंके इमामपूर हे सूचकाची सेवा करतील. आणि सगळ्याला एक सूचना आहे, आता शेवटचा अध्याय राहिलाय. आपल्या शेजारी कोणी झोपले असतील तर त्यांना उठून बसवा आणि एकच अध्याय आपल्याला आता ऐकायचा आहे. सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाने आता जागा व्हायचं आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामभाऊ चव्हाण इमामपूर 100 रुपये, सुशेष कदम इमामपूर यांनी 200 रुपये दिलेले. प्रभू रामचंद्र त्यांचं कल्याण करू. धन्यवाद. प्रभू रामचंद्राला खूप राग आलेला होता. काय करावं काही नाही, पण जो काही राग आलेला होता तो राग
विनंती तो आवश्यक मित्र कार्यार्थी तुझे उपकार किती म्या वचनोक्ती बोलावे. त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे. दुःख कुणाला प्रमाण ते धरला आणि त्या ठिकाणी बोलू लागले, हे सुग्रीवा, आता मी काय करू? मी तर वचनात उठलेलो आहे, मला काही कळत नाही. असं प्रमाण ते धरवता. मन बोलावे सर्वचा काय तोंड दावो समजता कुणा विनाश लागता वचन व्रता पहा, त्या ठिकाणी प्रभुराम चंद्र सुग्रीवाला जवळ बोलून घेतलं. सांगू लागले, अरे सुग्रीवा, माझ्याकडनं वचन गेलं, परंतु आता माझ्या ते वचन पूर्ण होत नाही. काय करावं? माझे अंतकाळीचे वचन तू अनुरंगाने आपल्या सरे घेऊन वाढणार गल किसकिने गमन करावे. प्रभुराम चंद्र म्हणतात, हे सुग्रीवा, सुग्रीवा, माझा अंतकाळीचं वचन आहे. तू काय कर? आपण आता कुठून तिला किसकिंद्याहून आलेलो आहे, परंतु आता वापस जा, माझ्या काही पूर्तता होत नाही. असं म्हणतात. विभीषण ही सरे न्यावा सर्व प्रकारे संरक्षवा रावण करुणी आम्हाला विधेय जीवायातिया. अरे सुग्रीवा, सुग्रीवा, काय कर? या ठिकाणी आपला शरणागत विभीषण आहे, त्याला सुद्धा किष्किंधेला घेऊन जा. का तर या ठिकाणी म्हणजे रावण त्याला मारे आणि याच्याकरता किष्किंधेला घेऊन जा. अरे सुग्रीवा, सुग्रीवा, मी म्हणलं होतं की विभीषणाला या लंकेचा राजा करी, परंतु माझ्या त्याने राजा करणं होत नाही आणि त्याकरता तू काय किष्किंधेला घेऊन जा बरं. अरे सुग्रीवा, आता काय करावं? मी म्हणलं होतं की विभीषणाला गाडीवरती बसवी, रावणाला मारीन, परंतु आता माझी शक्ती क्षीण झाली आहे. आता मला काही करता येत नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात, काय करावं रे सुग्रीवा? मी म्हणलं होतं या लक्ष्मणाच्या जीवावरती मी रावणाला मारीन, परंतु आता काय करावं? लक्ष्मणाचाच प्राण चालला, आता माझ्याच्याने काय होत नाही बा. स्वामित्र बरे जगती नागनेमी रघुपती ते शक्ती प्रतिहत झाली माझी. अरे सुग्रीवा, सुग्रीवा, काय करू? मला जी काही शक्ती होती तुझ्या जीवावरतीच होती आणि ती प्रतिहात झाली म्हणजे माझी शक्ती संपली रे सुग्रीवा. स्वामित्र माझा निरप्राण स्वामित्र माझे जीवन स्वामित्रेनी सबळ दान त्रिभुवन आक्रमे. पण मी आलो होतो म्हणजे रावणाला मारण्याकरता, कुणाच्या जीवावर आलो होतो तर ह्याच्या लक्ष्मणाच्या जीवावर आलो होतो. आता लक्ष्मण जर जात असेल तर काय उपयोग आहे रे? सुग्रीवा असं म्हणू लागले. स्वामित्र माझी स्थिती गती स्वामित्र माझी गती व्यक्ती स्वामित्र माझी अढळ शांती त्रिजगती माझी. अरे सुग्रीवा, जो लक्ष्मण होता त्याच्या जीवावरती माझं सर्व काय होतं. धरती करती जे काय मी करणार होतो, कुणाच्या जीवावर तर लक्ष्मणाच्या जीवावर, आणि तो जर जात असेल तर मी काय करू? स्वामित्र माझा निघाला स्वामित्र
वाचक सूचकाला जालिंदर साळुंके यांनी 500 रुपये बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. अविद्या साळुंके यांनी 100 रुपये बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. चांगली जोड लागली नंतर काय महाराज डोक्यामध्ये कृपा करावी वानर आपली, सुख द्यावे प्रजासी, भोगी स्त्री पुत्र राजासी, शरणागतासी कुळावी. बात त्या ठिकाणी प्रभुराम चंद्रपाल दुःख करू लागले. सुग्रीवाला म्हणू लागले, अरे सुग्रीवा, ही जी काही सर्व वानर सेना आहे आणि विभीषण आहे, त्याला यांना घेऊन किष्किंधेला जा आणि यांचा नीट सांभाळ कर बरं. सुमित्रा वाचून जाणे, माझे नवांचती प्राण. सुमित्रा गेला मोकलुने, उभ्या उभ्या प्राण सांडिला. अरे सुग्रीवा सुग्रीवा, या म्हणले लक्ष्मणाशिवाय मी या ठिकाणी वाचू शकत नाही रे. उभ्यानी प्राण सोडी अशी माझी अवस्था झाली रे सुग्रीवा. चेतवणी योगाग्नी देहदारी दक्षिणी, लोकालोकी धारा घेऊन सुमित्राशी भेटेल. अरे सुग्रीवा सुग्रीवा, या ठिकाणी म्हणले ज्या ठिकाणी माझा लक्ष्मण गेलेला आहे, मी काही प्रयत्न करे परंतु माझ्या लक्ष्मणाजवळ मी जाईल, माझा प्राण मी सोडणार रे सुग्रीवा. जेथे गेला लक्ष्मण, तेथे स्वय जाईल. प्राणराज्यात क्षण, कैल गमन सांगाते. अरे सुग्रीवा सुग्रीवा, ज्या ठिकाणी लक्ष्मण गेला आहे, मी या ठिकाणी एक क्षणभर बी आता राहू शकत नाही आणि मी बरोबर त्या ठिकाणी जाईन रे सुग्रीवा. जेवे शुष्क काष्ट जळे, सर्वांग माझे तेरे हुरपणे. गाते विकळ झाली सकळे, शरीर चळचळे काम करते. अरे सुग्रीवा सुग्रीवा, या ठिकाणी माझं शरीर जे आहे विकळ झालेलं आहे, विकळ. मी आता जगू शकत नाही अशी माझी अवस्था झाली रे सुग्रीवा. सुग्रीव म्हणे रघुनाथा, हे बोलणे न घडे सर्वथा. तुझं विन राज्य भोगिता, महारोष माता मागती. मग आतापर्यंत विनंती कुणी केली? प्रभू रामचंद्राने केली सुग्रीवा करता. आणि आता या ठिकाणी सुग्रीव त्या ठिकाणी बोलत आहे, त्या ठिकाणी सुग्रीव आधार देत आहे. काय आधार देतो? तुझं विन राज्य भोगले, ते जे अभक्ष्य भक्षणे. तुझं विन स्त्री सेवने, मात्र गमना तो दोष. पहा त्या ठिकाणी सुग्रीवाने उत्तर दिले, हे रामा, तुझ्याशिवाय राज्य भोगणं हे मी कधीच भोगणार नाही. अरे म्हणले काय तो राज्य भोगून उपयोग आहे, ते मी मातृगमन आहे म्हणले, असं मी करणार नाही. सुग्रीव सांगू लागले. ऐका, थोडी दुरुस्ती आहे. जालिंदर घोडके सपेपूर यांनी ते 500 रुपये वाचक सूचकाला अगोदर दिलेले आहे, ते साळुंके सांगण्यात आलं. धन्यवाद. आणि निधी म्हणून कार्यक्रमाला प्रभाकर जाधव इमामपूर यांनी 500 रुपये दिलेले आहेत. बंडू बाजीराव साळुंके यांनी 100 रुपये दिलेले. नारायण चंद्रसेन इमामपूर यांनी 100 रुपये दिलेले. वसुदेव नेवाळे इमामपूर यांनी 100 रुपये दिलेले. धन्यवाद. प्रभू रामचंद्र त्यांचं कल्याण. ताई ठाकरे यांनी 100 रुपये, वाचक सूचकाला 50 दिले. चला. श्री गणेशाय नमः. तुझं विन जो विषय भोगा, तो दानवाक्षय रोग. कैसा संसार स्वर्ग, नरक भोग भोगावा. तुझ्याशिवाय म्हणले जो काही व्यवहार आहे म्हणले, तो एक क्षयरोग आहे म्हणले, क्षयरोग.
घातली चिंती करीला. सुग्रीव सांगू लागलेला, हे रामा, ज्या वेळेस तुम्ही आम्हाला सोडला ना, त्याच वेळेस आमची शक्ती क्षीण झालेली आहे. आमची शक्ती कमी झाली, आम्हाला रावण येऊन या ठिकाणी मारेल असं सुग्रीव सांगू लागला. मरावे जे रावण हसते, ते त्याची साडो देहाते. अनुसरल्या श्रीरामाते, केली मागुते परतावे. बोलू नका ना. हे शूटिंग मध्ये येते ते. तुम्ही थोडं जरी आवाज केला तरी शूटिंग मध्ये जातो. मरावे जे रावण हसते, ते त्याची साडो देहाते. अनुसरल्या श्रीरामाते, केली मागुते परतावे. सुग्रीव सांगू लागला, हे रामा, तुमच्याशिवाय म्हणले आम्ही या ठिकाणी राहणार नाही, आम्ही कुठं आवेशाला जाणार नाहीत म्हणले. या ठिकाणी आमचा प्राण जाईल का काय? श्रीराम एक सावधान, एकाएकी निर्वाण. करू नये का आपण तुळगुणंगन लेकी. त्यावेळेस सुग्रीवाने सांगितलं, हे रामा, तुम्ही असा मी शेवटचा निर्णय घेता, हा निर्णय घेऊ नका असं त्या ठिकाणी सुग्रीव सांगू लागला. जगन विचारिता चित्ती, निर्वाण करावे निश्चिती. गेला आहे मारुती, तो कार्यसिद्धी प्रती साधिल. बा सुग्रीव सांगू लागला, धीर देऊ लागलेला, हे रामा, म्हणजे त्या ठिकाणी मातृराजी गेलेली आहे, ते या ठिकाणी परिस्थिती पाहून गेलेली आहे, तो निघता येणार नाही अशी माझी खात्री आहे म्हणजे. संधी लोटली तीन प्रहार, रात्र उरली एक प्रहार. आता येईल कपिंद्र, औषधी भार घेऊन. बा त्या ठिकाणी सांगू लागले, हे बा या ठिकाणी म्हणले हनुमंत गेलेला आहे, तो या ठिकाणी येईल. रात्र 3 प्रहार गेलेली आहे, 1 प्रहार राहिलेली आहे. हे रामा, आपल्या हनुमंत म्हणले त्या ठिकाणी येणारच आहे असं धीर देऊ लागले. हनुमान येथोनी गेला, समाचार देतोनी राहिला. तेने विलंब झाला, तोरता होईला परतोय परतेरा. बा या ठिकाणी ज्यावेळेस हनुमंत गेलेला आहे, या ठिकाणी सर्व काही म्हणले परिस्थिती पाहिलेली आहे आणि त्यामुळे तो द्रोणागिरी पर्वत घेऊनच येईल असं त्या ठिकाणी सुग्रीव सांगू लागला. काही पडली असेल कुंती, केले उठविला मारुती. आतुरतयाची शक्ती, त्रिजगती नाटके. हे रामा, ज्यावेळेस हनुमंत गेला त्या ठिकाणी काही अडचण आली असं, परंतु मारुतीला येणारच आहे असं त्या ठिकाणी सुग्रीव सांगू लागला. आदरकटा तुझा महावीर, मुखी राम नाम निरंतर. त्या कोणात दुष्कर कार्य सत्वर साधिल. हे पहा म्हणले, आता मारुती गेलेला आहे आणि त्या ठिकाणी म्हणले औषधी घेऊनच येईल अशी माझी खात्री आहे. सुग्रीव त्या सांगू लागलेला आहे. चला. कुंडली कवरणे हरिभर, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान की जय. यानंतर वाचकाची सेवा अनंता वैभट आणि सूचकाची सेवा टाकेनं कारभारी कदम इमामपूर यांनी देणगी 200 रुपये दिलेली आहे. प्रभू रामचंद्र त्यांचं कल्याण करू. हे घ्या मला. महाराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सोत हनुमान महाराज की जय. ऐका, सगळे उठून बसा. 5 वाजल्यात
सेवा संपणार आहे. सगळ्यांनी आता लक्ष देऊन कथा ऐकायची. तो उत्तरेच्या दिशा भागीत सदगीत आगे दिसत आहे लगवेगेत स्वमार्गी देखिला. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाविषयी शोक करीत असताना सुग्रीवाने सांगितलं, काळजी करू नका, आपला हनुमंतराय गेलेला आहे, भरवशाचा विलय आता येईल, औषधी घेऊन लक्ष्मणाला उठवी देईन, काळजी करू नका. इतक्यात असणारा उत्तर दिशेकडून फार मोठा असणारा प्रकाश पडलेला आहे, लखलख लखलख भव्य असणारा पर्वतासारखा दिसू लागलेला आहे. त्या ठिकाणी असणारा हनुमंतराय येऊ लागलेला पाहिलेला आहे. अदेत हनुमान ढिजळ पुची पर्वत सबळ देखोनी अवानर पळ एकच वेळ पळाले. अगोदरच हनुमान म्हणाले, पर्वत घेतलेला डोक्यावर असणारा लख 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 त्या औषधी चमकू लागलेल्या का वानर घाबरले ना, काहीतरी विघ्न आले, संकट आले, इकडं तिकडं सैरा वैरा वानर सैन्य पळू लागलेले. अशी स्थिती प्रभू रामचंद्र लक्ष्मणापाशी झाली. एकेला गेले गेले कंदरे एकी पर्वत शिखरे एके समुद्राची तीरे वेगोत्तर पळाले. हनुमंत आल्यानंतर काहीतरी मोठं विघ्न आलं, हे वानराला भीती निर्माण झाली. काही दर्याखोऱ्याने पळाले तर, काही डोंगराच्या शिखरावर गेले, काही सागराच्या कडीला गेलेले का, भीतीने वानर सैन्य लपून बसू लागलेला आहे. एक रिगले कपटी एक रिगले ते फोटे एक झाडा घातली मिठी एक संकटी पडलेले. काही कपाटामध्ये दडून बसलेले का, काही भीतीमुळे झाडाला असताना कवटाळलेले आणि त्या ठिकाणी झाडाला धरून बसलेले का. अशी भीती कशामुळे झाली, हनुमंत मोठा पर्वत घेऊन आलेला आहे, हे काय आलेले अशा प्रकारचा भास झाला आणि त्यावेळेस रामदास यांनी घाबरून पळू लागले. एक भरले तस दिशा एकाचा दाटला घसा एका बोलावे नासाचा एके देवसा तांडीला. घाबरगुंडी झालेली, काहीला बोलताच येईना, काहीचा घसा बसला, अरे पळा पळा पळा, काहीतरी विघ्न आलं, संकट आलं, अशा प्रकारचं वाढणाराला भीती निर्माण झालेली आहे. एक सरसवले योगासी एक वृक्षात हात वसे एक घेऊनी पर्वताचे सम्मुख रणासी चालिले. आलेले काही डोंगराला धरून बसले, काही झाडाला बसले, अरे काही म्हणजे तसेच पळून जात असतात का. कसलंही संकट आलं तरी त्याला सामना केला पाहिजे, भ्यायचं नाही, चला युद्धाला समोर असणारा अशा प्रकारचे काही वंडर बोलू लागले. एके वळलेल्या मोठे दात खोते करकराटे एके वळले पोचट सूर दृष्टी देखोनी. हनुमंताला पाहिल्यानंतर अशी अवस्था स्थिती असणारी वंडराची झालेली नाथ बाबा वर्णन करू लागलेली. वानर महाबळ भेटे इतस्तता पळत पळता आंतरे शिकय दिसत वेश्वेत वंडाराला भीती वाटलेली, सैरावाला पळू लागलेले आहेत. आकाश मार्गाने, अंतराळात म्हणजे आकाश मार्गाने काय विघ्न आलेलं एवढं मोठा हनुमंताने डोंगर घेऊन आल्यानंतर वानराला वाटलेलं. देखोनी कपिता कांत क्रोधे झाला क्रोधान्वित क्रोधान्विता चाप करोनी सजित काय बोले तर रघुवीरा. रघुवीरा वंडर पळून जाऊ लागलेले आहेत. काही संकट आलंय अशा प्रकारचं सगळ्या वंडाराला भासलेलं आहे. धनुष्याला बाण लावणारा प्रभूने असणारा काय करू लागले प्रभू रामचंद्र ऐका. सुग्रीवाने बेबेषड अंग धरी वानरगणाम स्वस्त करोनी अंत करण माझे वचन परिसावे. परिसावे. सगळ्या वंडाराला रामप्रभूने सांगितलंय, जरा लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो ते. काय रामप्रभू बोलू लागले जरा ऐका पुढं. भेदे पळती वानर घडत्यासी द्यावे अभयदान. भयदान. मायवी राक्षस दारुणे येतो दावोनी आकाशे. हे अंगदा, हे सुग्रीवा, अरे भीतीने पळू लागले, अभय दिलं पाहिजे, घाबरणारा धीर दिला पाहिजे असणारा राक्षस कुणीतरी येऊ लागलेला आहे, असा भास वंडाराला झालेला आहे, म्हणून पळून जावलेले. त्यांना अभय द्या असणारा राक्षसाचं पाहतो म्हणले मी काय करायचे. रूप धरोनी दिसावे देशे दिशे अग्निकलो. मारून आला गोळामुळं रूपे विशाल भासत. मोठं बलाढ्य रूप धारण केलेला भव्य असणारा डोंगर घेतलेला आहे आणि अशा प्रकारचा हनुमंतराय अशा वेगाने असणारा औषधी घेऊन येऊ लागलेला आहे. बेसावितचे सर्वांचे पडवत सेवा नरासे. वंदनासी. बाणी वटिना मी
सोडायचा अशा परिस्थितीत ओळखीला आणि हे तर आपला हनुमंत म्हणले दिव्य औषधी पर्वत घेऊन आले. सोडाखाली हनुमानजीला खाली सोडायचं हळूहळू. सगळे राणे पूजी वगैरे सदिशे करोगी रुद्र दररोज रूप धरुणी भयंकर देत पावला. वज्र शरीरी बलाढ्य अगोदर हनुमंत आहे आणि डोंगर असताना पर्वत हातावर घेतलेला आहे आणि तो येऊ लागलेला आहे. ओळखीला मारुतीला प्रभू रामचंद्राने सगळे वंडर स्थिर झाले. अभय दिलं सगळ्याला. सैन्याचे मेळे कवरे गेले ओढे पृथ्वीवर नामाया कपी केसरी वंडर भारी चालेला. अरे पळू नका आपला हनुमंतराय आलेला औषधी घेऊन पर्वत घेऊन असताना घाबरू नका असं अभय प्रभू रामचंद्राने सगळ्या वंडराला दिलंय. पळून जाणारे वंडर स्थिर झालेले. काय झालं पुढे चला. क्षेम सांगवे भरत से उठविन या सौमित्रासे निर्दळून रावणासे अयोध्येचे आला बघा हनुमंत. बघा औषधी घेऊन आलेला आहे. आता लक्ष्मण उठणार आहे. मी रावणाला निर्दळन करीन. रावणाच्या कुळाचा नैनाट करीन. राम प्रभू त्या ठिकाणी बोलू लागले. आज्ञे पिता भरत पाने पाने करुणिया नमन गगना उजळला जाणार दक्षिण या ठिकाणी मारुती आलेला आहे. सगळ्याला आनंद आलेला आहे. वंदनासहित प्रभू रामचंद्राला प्रभू रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. पूर्ण सोडा खाली खाली सोडा आणखी. बोलविता भरत बाणाचे मान उजळला गगनाचे विजतळपे आकाशी देणे वेगेची चालेला. नंदी बाणावर भरतानी बाणावर हनुमंताला मांडीलं होतं. वेगाने बाणावर मारुती आलेला आहे. जवळ आला त्या ठिकाणी हनुमंतराय उतरलेले. लखलखीता डोंगराला सदिशे रत्नाकर ठेवणे बोले काही सत्वर दर्शन कपिंद्र चालेला. दिव्य प्रकाश असताना त्या औषधीचा दिसू लागलेला आहे. हनुमंतराय आला त्या ठिकाणी पर्वत घेऊन पोहोचले. लोटावर श्रीराम चरण पूर्ती पूर्ती करीन म्हणा नमः सूर्याभिषेक अंग रहित नमेला. पर्वत खाली ठेवला. हनुमंतरायाने अगोदर रामप्रभूकडे गेलेले तर साष्टांग लोटांगण घातलेले त्या ठिकाणी असताना सर्व सुग्रीव राजाला नतमस्तक झालेले हनुमंत सगळ्याला भेटू लागलेले. नेरळीला जमवंत नमेले जितपती समर्थ होण्या त्रिविध काय अरे, जागवंत सगळ्याला दर्शन देता मारुतीने काय म्हणू लागले प्रभू? कविला बलावला तीर्थविघ्न उठली होत औषधी आचरती पर्वत वेळाने चित्त लावेला. वेळ का झाला सांगू लागले. पर्वतावर गेलो. सर्व गंधर्वांनी वेढा टाकला असताना अनेक संतोला त्या ठिकाणी आले. शक्ती झाली प्रति होत पैदल नवे मात्र बहुत नुपूर जावते तमद रघुनाथ स्मर्याला. या ठिकाणी असताना शक्ती प्रत्यह झालेली आहे. हनुमंत असताना प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी संवाद होऊ लागला. आपल्याला वेळ आहे थोडंच दिन घेऊया. चला. अंतरात्मा श्रीरामचंद्र बुद्धी दिलरी खडतर समळ प्रोणी डोंगर सत्वर चालिलो. अनुभव सांगू लागले. डोंगरावर गेलो असताना औषधी चकवा येत होत्या. औषधी सापडत नव्हत्या. मी पूर्वेला गेलो की औषधी पश्चिमेला जात होत्या. उत्तरेला गेलो की दक्षिणेला जात होते. तिथं गंधर्व राखण होते असणारा मला त्या ठिकाणी असणारा गंधर्वला मारलं. औषधी सापडणार. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण